चवीला एकदम चटपटीत, आंबट, गोड, तिखट, मसालेदार पेरू चाट घरी कशी बनवायची ते आज बघूया। अशी पेरू चाट एकदा खाऊन बघा, पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल ह्याची गॅरंटी मी देते। पेरू घेताना खूप कच्चा किंवा खूप पिकलेला घ्यायचा नाही। हाताने दाबल्यानंतर थोडासा घट्ट जाणवेल असा पेरू आपल्याला घ्यायचा आहे। चाट बनवण्यासाठी पेरू स्वच्छ धुवून दोन्ही बाजूनी कट करून घेतले आहेत। आता आपण पेरू कट करून घेऊया। पेरू कट करताना एकसारखा मध्यम आकाराचा कट करायचा आहे, कारण खूप मोठे तुकडे केले तर मसाला नीट लागणार नाही आणि खायलाही अवघड जातं। खूप लहान तुकडे केले तर पेरूचा कुरकुरीतपणा कमी होतो, म्हणून मी इथे मीडियम साईजमध्ये पेरू कट करून घेतला आहे। आता इथे कट केलेले पेरू एका जारमध्ये काढून घेते। जारमध्ये पेरू मसाल्यांसोबत छान असा मिक्स करता येतो आणि ही पद्धत मला खूप आवडते, म्हणून मी जार घेते। तुम्ही एखाद्या बाउलमध्ये सुद्धा बनवू शकता। आता चाट बनवण्यासाठी एक एक करून मसाले घालूया। सर्वात आधी पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालूया। चाट मसाल्याशिवाय कोणतेही चाट पूर्ण होत नाही, त्यामुळे आपल्या आवडीनुसार चाट मसाला घालायचा आहे। त्याचबरोबर काळं मीठ सुद्धा घालायचं आहे। काळ्या मिठाने छान चटपटीत अशी चव येते। आता थोडंसं साधं मीठ आणि 1 चमचा साखर घालूया। साखरेमुळे चव छान बॅलन्स होते, त्यामुळे चाट एकदम टेस्टी लागतो। त्यामुळे आवर्जून थोडीशी साखर घाला। त्याचबरोबर आवडीनुसार लाल तिखट घालूया। त्यावरच अर्ध्या लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालूया। कोथिंबीर आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालू शकतं। आता जारचं झाकण लावून 1-2 मिनिटं हलक्या हाताने छान असं मिक्स करून घेऊया। त्यामुळे सगळे मसाले पेरूला छान असे लागले जातील आणि प्रत्येक घासाला छान चव मिळेल। आता आपण हे पेरू चाट एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि मस्त असं एन्जॉय करूया। हे बघा किती मस्त असा रंग आलेला आहे आणि प्रत्येक पेरूला छान असा मसाला लागलेला आहे। आपल्या पेरू चाटला ह्या सगळ्या मसाल्यांमुळे छान रंग, सुगंध आणि अप्रतिम चव येते। त्यामुळे नक्की अशा प्रकारे एकदा चाट बनवून बघा। तुम्हाला हे पेरू चाट कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या फ्रेंडमध्ये, फॅमिलीमध्ये सर्वांना शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।